नवीन पिल्लू घरी आणल्याच्या नंतर पिल्ल्याला द्यायचं काय खायला, तर सगळ्यात पहिले काय करायचं, आपण मिल्क रिप्लेसर किंवा पप स्टार्टर म्हणून जे प्रोडक्ट येतात डॉगचे आपण ते द्यायला पाहिजे. ते मिळत नसतील तर आपण सॅरेलॅक द्यावं. आणि सॅरेलॅक जर तुमच्याकडे त्या टाइमला अवेलेबल नसेल तर तुम्ही दही भात सुद्धा देऊ शकता. आणि पिल्ल्याला नेहमी स्वच्छ भांड्यामध्ये, जे भांड पसरट असेल, तुम्हाला मी फोटो दाखवतो साईडला, त्या टाइप मध्ये भांड असेल तर ते पिल्ल्याने पाय जरी मारलं तर पिल्लू ते पाणी सांडू शकत नाही, पिल्ल्याचं ते पाणी घाणही होत नाही. दरवेळेस पिल्ल्याला जेव्हा तुम्ही पाणी देता तर पाणी स्वच्छ फिल्टरचं असावं किंवा नळाचं असावं, किंवा ते पाणी तुम्ही व्यवस्थित उकळून पिल्ल्याला थंड करून प्यायला द्यावं. अशी पाण्यासाठी तुम्ही काळजी घेऊ शकता. पिल्ल्याला दिवसातून 4 ते 5 वेळेस पिल्ल्याला पाणी प्यायला द्यावं. आणि त्याचं भांड नेहमी स्वच्छ असावं. लहान वयामध्ये पिल्ल्यांना थंडी लवकर लागते, त्याच्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही पिल्लू ठेवताय ती जागा उबदार असावी, जेणेकरून पिल्ल्याला व्यवस्थित तिथं आराम करता येईल. दर 15 दिवसांनी आपण पिल्ल्याला डिवॉर्मिंगचं औषध द्यायला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याने देऊ शकता आणि तुम्ही घरी सुद्धा पिल्ल्यांचे डिवॉर्मिंग करू शकता. डिवॉर्मिंगच्या टायमिंगला पिल्ल्याला डिवॉर्मिंग कशी करायची, तर पिल्ल्याची डिवॉर्मिंग करत्या वेळेस पिल्लू 4 तास अगोदर उपाशी असावं आणि 4 तास नंतर उपाशी असावं. पिल्लांचं जे वजन असेल, पिल्ल्याचं वजन जर 1 किलो असेल तर 1 किलोला 1 ml असं डोस रेटच्या हिशोबाने तुम्ही पिल्ल्याची डिवॉर्मिंग करावी. लहान पिल्ल्याला, 1 महिन्याच्या पिल्ल्याला आपण आंघोळ घातली नाही पाहिजे. त्याला न्यूमोनिया व्हायचे चान्सेस असतात, सर्दी होते. त्यामुळे पिल्लू 45 दिवसांच्या नंतरच आपण धुवावं. आणि त्याच्या अगोदर जर पिल्लू जर समजा आपल्याला घाण झाला असेल तर आपण कोमट पाण्याच्या कपड्याने ते पिल्लू पुसून घ्यावं. पिल्लू तसं सुद्धा स्वच्छ होते, किंवा स्पंजनं जरी पुसलं नंतर कोरड्या कपड्याने पुसा, पिल्लू स्वच्छ होऊन जाईल. आता पिल्ल्यांचं लसीकरण कसं असतं, त्याच्यामध्ये एकदम सगळं सोपं सांगायचं म्हणलं तर पिल्ल्याला 45 दिवसापासून वॅक्सिन करता येतं. ज्या टायमिंगला पिल्लू 1 महिन्याचं किंवा 40 दिवसांचं होतं तेव्हा आपण डॉक्टरांकडून चेकअप करून आणायचं की पिल्लू वॅक्सिनसाठी रेडी आहे का. रेडी जर असेल तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने वॅक्सिन करू शकतो. त्या वॅक्सिनचा फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. काही ठिकाणी स्टार्टिंगला 45व्या दिवशी 7 in 1, त्याच्यानंतर परत 21 दिवसांना 7 in 1 देतात. त्याच्यानंतर 21 दिवसाच्या गॅपने रेबीजचे पहिलं आणि दुसरं असे बूस्टर सहित वॅक्सिन होऊन जातात. तर काही ठिकाणी डायरेक्ट 9 in 1 हे वॅक्सिन देऊन 2 वॅक्सिन मध्ये प्रॉपर त्याचं वॅक्सिनेशन होऊन जाते. हे डॉग ब्रीडवर आणि प्रत्येक डॉक्टरच्या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. याच्यापेक्षाही अजून भरपूर वेगवेगळे वॅक्सिन आलेले आहेत. बेसिक वॅक्सिनेशन जे आहे या टाईप मध्ये सुद्धा होतात. आणि जवळ 3 ते 3.5 महिन्यांच्या जवळपास हे वॅक्सिन संपलेले असतात पिल्लांचे. आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला डायरेक्ट अॅन्युअल 1 वर्षाचा जेव्हा पिल्लू होईल त्याच टायमिंगला पिल्ल्याला वॅक्सिन करायचंय. लहान पिल्ले जवळजवळ 18 ते 20 तास झोप घेतात. त्यामुळे त्यांना जेव्हा ते झोपत असतील तर त्यांना त्रास देऊ नये, त्यांना आराम करू द्यावा. आणि पिल्लू जेव्हा आराम करत असेल तर जेवढं झोपल तेवढं पिल्लू चांगलं वाढतंय. त्याच्यामुळे त्याला झोपेमध्ये त्रास देऊ नका आणि अशा ठिकाणी त्याला झोपायची व्यवस्था करा जेणेकरून त्याला आपलं डिस्टर्ब काही होणार नाही. सगळ्यात महत्वाचं, पिल्ल्याच्या पॉटीवर लक्ष ठेवा. त्याची विष्ठा, त्याची पॉटी जर लाल प्रमाणात येत असेल, रक्त दिसत असेल, किंवा तो सतत उलटी आणि संडास करत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवून त्याचा विलाज करून घ्या. हे खूप महत्वाचं असतं. लहान पिल्लांना काय होतंय, दात येत असतात. दात येत असल्यामुळे ते काय करते तर चावायचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे पिल्लांना खेळायला टॉईज द्या, खेळण्या द्या, जेणेकरून ते खेळत बसतील आणि तुम्हाला त्याचे दात लागणार नाहीत. आणि लहान मुलांना किंवा कोणत्याही घरातल्या सोफ्याला कशालाही पिल्ले कुरतडणार नाही. त्यांना टॉईजची सवय लावा. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा. धन्यवाद.